पुन्हा ईव्हीएम मशीन मध्ये घोड करण्याचा प्रकार करावा लागेल। सातबारा कोरा कोरा त्यांना जर तशी व्यवस्था बीजेपीला नसली तर त्या निवडणुका होणार नाही आणि ती व्यवस्था झाली तर मग लगेच निवडणुका होईल। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मशीन मध्ये पुन्हा घोळ होऊ शकतो। होऊ शकतं। जर मर्दांगी असेल तर बॅलेटवर घ्यावं। खरे मर्द असन, प्रभू रामचंद्राचे खरे भक्त असन तर त्यांची ते अवकाद असेल त्याने दाखवली पाहिजे बॅलेटवर घ्यायची, जेणेकरून उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे। त्याची एक प्राथमिक तयारी आता प्राथमिकता आलेली आहे। दुसरं आम्ही सांगितलं की मी त्यांना प्रश्न विचारला आणि सरकारला मी एक प्रश्न केलेला आहे का जर रासायनिक खताले सबसिडी देता तर शेण खताले सबसिडी का देत नाही, याचं उत्तर पाहिजे। मागणी नाही आहे आमची काही। रासायनिकला देता तर शेणखताले का देत नाही ते पण त्यांनी मान्य केलं का त्याचं उत्तर आम्ही देऊ। आणि दुसरं कर्जमाफीचं ते बोलले का सरकार कर्जमाफीच्या तयारीत आहे, कर्जमाफी देऊ, परंतु कधी देणार ते म्हणतात मी सांगत नाही। कॅबिनेट पर्यंत प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल। त्याच्यामुळे कर्जमाफीबद्दल आमचं समाधान नाही। आमचं आंदोलन 28 तारखेला आम्ही घोषित करणार आहोत। पहिला कोणत्या मंत्र्याच्या गाडीचा हवा सोडायची आणि मग येणाऱ्या काळामध्ये रेल रोखोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर कसं आंदोलन करायचं याच्या तारखा आणि हे निश्चित आम्ही 28-29 ला करू। सह्याद्रीवर ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की 28-29 तारखेला हो, तर बाकीच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत का की त्या पण मागण्या राहिलेल्या आहेत? आता फक्त आता संपूर्ण कर्जमाफी हा मुळात मुद्दा आमचा नव्हता, हा देवेंद्रीचा मुद्दा आहे आणि त्यांनी 10 डाव सांगितलं। आता आम्ही ऐका प्रत्येक गावामध्ये देवेंद्रजीचं भाषण प्रत्येक वट्या चव्हाट्यावर आम्ही लावणार आहोत। 7-12 कोरा 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 आता तो कोरा आम्हाला करून घ्यायचा आहे। जेपर्यंत ते कोरा करत नाही तेपर्यंत आम्ही हा मुद्दा सोडणार नाही। काही झालं तरी 72 कुछ भी होगा तो चलेगा, पण आम्ही तो देवेंद्रजीचा शब्द ते जरी पूर्ण करत नसेल तर आम्ही ते पूर्ण करून घेतल्याशिवाय आठवण करून द्या तुम्ही। बिल्कुल बिल्कुल, उनका वादा से वो दूर जा रहे हैं, उनको याद करके देंगे। तर दुसरीकडे असं देखील म्हटलं जात आहे की जो मॅनिफेस्टो आहे तो 5 वर्षाचा खरं तर मॅनिफेस्टो असतो, त्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी करणार आहोत। नाही, याच्या पण 2100 रुपये तो देखील केला जाईल असं देखील सांगितलं। नाही, असं लबाड बोलून चालत नाही। त्यांनी सांगितलं होतं भाषणामध्ये, असं सांगितलं का आल्या आल्या 7-12 कोरा होईल। आल्या आल्या म्हणजे काय, 5 वर्षांना आल्या होते का? म्हणून त्यांनी शब्द फिरवू नये। लागन तर मूर्त काळा, चांगल्या ब्राह्मणाले भटाले बोलावा, पण तारीख आम्हाला द्या। बच्चू भाऊ, तुमची सह्याद्रीवरती या अनुषंगाने बैठक झाली होती, दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात बैठक झाली होती। त्यानंतर तुम्ही माध्यमांशी संवाद साधताना म्हटला होता की माझं समाधान झालेलं नाहीये, हत्यार असे 2 मुद्द्यावर, बाकीचे मुद्दे दिव्यांगाचे खूप चांगल्या प्रकारचे हाताळले गेलेले आहे। त्याचे कदाचित GR या 5-6 दिवसात निघेल, परंतु आमचा दिव्यांगाच्या मानधन वाढीच्या बाबतीत असू दे, कर्जमाफीच्या बाबतीत असू दे, ह्या 2 मुद्दे आमचे महत्वाचे होते, त्याच्यावर समाधान झालं नाही। 19 मुद्द्यावर जरी सरकार सकारात्मक असलं दिव्यांगाच्या बाबतीत, पण त्या मागणीमधला खरा आत्मा जो आहे तो मानधन वाढीचा आहे आणि कर्जमाफीचा आहे, तो आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। 2 बैठकीत तुम्ही असमाधानी आहात, आता परत काहीतरी कर्जमाफीवरून तुम्ही आक्रमक व्हाल का? लाडक्या बहिणीचा याचा काही संबंध नाही आहे। 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये 45-40 हजार कोटी जातं आणि कर्जमाफीले 35 ते 40 हजार कोटी लागतं, त्यांना फार मोठा विषय नाही आहे। उलट आम्ही पाहतोय का शक्तीपीठ असेल, इकडे कोणता समुद्री मार्ग असेल किंवा पुणे मेट्रो असणार, या सगळ्या योजना मी नेहमी सांगतो। माझा आरोप काय का योजना कोणत्या बजेटमध्ये केल्या ज्याच्यातून कमिशन मिळतं, म्हणजे म्हणायचं काय आहे सर? तेच मी म्हणतोय। आता अधिक काय स्पष्ट म्हणू? कमिशन म्हणजे अर्थ काय? अशा योजना आहे ज्या लाखो करोडाच्या योजना केल्या, ज्याच्या सरकारच्या म्हणजे सामान्य लोकांच्या भल्यापेक्षा सरकारमधल्या लोकांचं भलं जास्त होते, अशा योजना बजेटमध्ये आलेल्या आहे। पक्ष मजबूतीच्या योजना आहे, त्याच्यामुळं सरकारचा लोकांचं काय भलं होईल हे नंतरची गोष्ट आहे। कारण कर्जमाफीमुळे काय होतंय का डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जातं, नो कमिशन, काही संबंधच येत नाही।
त्याच्यानं अशा योजना ते बाजूने ठेवतात. म्हणजे याकरिताच टोलवाटोलवी होते शासनाकडे. बिलकुल माझं म्हणणं तेच आहे का जिसमें है दम उसमें है कमिशन. पण ते महाविकास आघाडीचे नेते देखील हेच म्हणतात की कमिशन खोरी करणारं आणि दलाली म्हणजे ठाकरेंच्या पक्षाने देखील हाच उल्लेख वारंवार करतात. आता तुम्ही त्यांची भाषा बोलू लागलात. नाही मी माझीच भाषा त्यांना बोलली. मी सगळ्यात अगोदर बोललो होतो. त्यांना तुम्ही विचारा का हे बच्चू कडूचं रिपीट तुम्ही कसं करता. बच्चू भाऊ आता 2 बैठका झाल्या. तुम्ही 2 बैठका सांगितलं झाल्या. की टायरची हवा कोणाची काढणार, कोणाची काढणार ते कोणाची सांगा. काढणार आहे ते पहिली? आता आमची बैठक आहे 28ला. कोणाचा टायर पंक्चर करायचा, कोणा शेतकऱ्याबद्दल कोणत्या मंत्र्यानं जास्त घृणा केलेली आहे, जो आमच्या बाजूनं कोणता मंत्री बोलला नाही, ज्यानं निवेदन घेतलं नाही, ज्यांना ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या तुच्छ समजलं, त्याच्या टायरचं त्याच्या म्हणजे गाडीचा टायर पहिले पंक्चर होणार. आतापर्यंत असं कुठला मंत्री आहे की त्यांनी तुमचं निवेदन खरं तर घेतलं? तेच आता आम्ही सगळे जिल्हा प्रमुख बोलावतो आहे, त्यांच्याकडून माहिती घेतो आणि त्याचा पहिला क्रमांक आम्ही लावतो. बच्चू भाऊ विधानसभेला तुम्ही एक नवीन आघाडी आणली होती. आता तिघं मित्र तुमचे मित्र आता तीन नेते- आहे ना, येईन ना ते येईन धीरे धीरे आहे ना. संभाजीराजेंनी बावनकुळेंची भेट घेतली आहे. ते पूळ तपासायला गेले असेल कदाचित. बच्चू भाऊ परभणीच्या माळसुन्ना या गावामध्ये आपण जर बघितलं तर हेच ते दाम्पत्य आहे. ज्या दाम्पत्यानं एकापाठोपाठ एक विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सचिन जाधव आणि ज्योती जाधव हे त्यांचं नाव आहे. आणि या घटनेच्या निषेधार्थ प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी आज या गावामध्ये रक्तदान शिबिर लावलंय. दादा, रक्तदान शिबिर लावण्यामागचा काय उद्देश होता? खरं तर मी आलो तर संताप नाही, राग नाही, द्वेष नाही, बंद नाही, सगळं शांत आहे. शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या मरणाबद्दल किंचित चिंताही नाही अशी एक अवस्था आहे. ती शांतता खरं तर जी पाहतोय ती जाती धर्माच्या लढाईत दिसत नाही. ती गावच्या गाव पेटली असती, भडकली असती. आणि म्हणून मी ठरवलं का येऊन चालणार नाही. 50-60 हजाराची मदत दिली, 1 लाखाचा चेक दिला, ह्यामुळं हे सगळं थांबणार नाही. म्हणून रक्तदान करून सरकारला इशारा द्यायचा आहे. आज रक्तदान करतोय, पण उद्या रक्त सांडवायची वेळ आमच्यावर येऊ नये. या शेतकऱ्यासाठी माझं काही देणं आहे, माझं काही करणं आहे. साधारण आत्महत्या नाही आहे. 3.5 हजारात त्यांना सोयाबीन विकावं लागली. सोयाबीन मागच्या वर्षी थांबवली, भाव येणार म्हणून अतिशय कमी भावात विकावं लागली. बहिणीचं लग्न झालं, कर्ज 3 ते 3.5 लाख पर्यंत वाढलं. आणि पतीनं आत्महत्या केल्याबरोबर पत्नी आत्महत्या करतं, ती 7 महिन्याची गर्भवती असतं. म्हणजे जिला आम्ही लाडकी बहीण म्हणून संबोधलं सरकारनं, त्या लाडकी बहिणीला गर्भवती असताना आत्महत्या करावं लागतं. याच्यासारखं दुर्दैव या महाराष्ट्रात देशामध्ये कोणतंही असू शकत नाही. भाऊ, कायम शेतकरी आत्महत्या हा विषय सरकार दरबारी बाद झालाय असं वाटतंय का? कारण रोज शेतकरी आत्महत्या करताय, मात्र यावर सरकारमधून कुणीही बोलत नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत असो, शेतीच्या बाबतीत असो, जे धोरणं आहेत हे धोरणं सुद्धा त्या दृष्टीनं पाऊल टाकताना दिसत नाही त्यांच्याकडून. काय होतंय, आमचे लोकप्रतिनिधी बोलत नाही, आमचे आमदार खासदार हे पक्षाचे गुलाम आहे. मतं आम्ही मारतो शेतकरी, पण यांना साऱ्यांना सगळं पक्षाची फिकर पडलेली आहे. पक्षानं तिकीट दिली म्हणजे यांच्या मताची किंमत संपली. म्हणजे तिथं विधानसभेत जर तुम्ही पाहिलं तर 75% आमदार खासदार आमचे शेतकऱ्यांचे आहे. एकही पक्षाच्या विरोधात बोलायला तयार नाही. बाप मेला तरी 72, पण नेता जिवंत राहिला पाहिजे. या भूमिका एकंदरीत आम्ही पाहतो लोकप्रतिनिधीच्या. आणि लोकांमध्ये आमच्या सगळ्या पक्षानं जात घातली ना, धर्म घातला. भगवा आहे, निळा आहे, हिरवा आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षाकाठी पैसे देते, दुसरीकडे शेतमालाचे भाव पडलेले आहेत. सोयाबीन असेल म्हणजे शेती निविष्ठा ज्या आहेत त्याचे भाव वाढलेले आहेत. लुटलं किती? तुम्ही दिले 6,000. एका सोयाबीनच्या 1 क्विंटल मागं 3,000 लुटलं. एका एकरात जर 4-5 क्विंटल सोयाबीन पकडली तर 15,000 लुटलं आणि 6,000 दिलं. हे भिकारचोट योजना बंद केली पाहिजे. ही जी व्यवस्थित आम्ही पाहतोय, हा जो प्रकार सुरू केला ना, हा लुटण्याचा जो संताप आहे ना, तो थांबवण्यासाठी केलेला आहे. 6,000 कशासाठी? आम्ही देतो नाही तुम्हाला. अरे पण तू 15,000 लुटतोय ना एका एकरामध्ये, तुझे 6,000 काय चाटायचे का आम्ही? तुम्ही सांगा. 15% नफा धरून 7,000 भावाची सोयाबीनची शिफारस केली आणि केंद्रानं जाहीर किती केली? 5,000. 5,000 तरी भाव या शेतकऱ्यांना विचारा किती शेतकऱ्यांना भेटले? 3,500 सोयाबीन विकावं लागली. ही वस्तुस्थिती आहे.
केंद्र राज्याचं तर ठीक आहे, पण केंद्र सरकारी शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही असं वाटतं. पाठीशी असणं लई दूर आहे. लुटतात. मोदीजींचं सरकार असू दे का फडणवीसचं सरकार असू दे, हे लुटारू आहे. हे लुटारू गँग आहे ही. हे रोज लुटल्याशिवाय, शेतकऱ्यांना लुटल्याशिवाय यांचा दिवसच जाऊ शकत नाही. हे दरोडेखोरी आहे. तुम्ही सांगा, आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनवर डल्ला मारला की नाही मारलाय? म्हणजे 7,000 रुपये भाव तुम्ही सोयाबीन तेल आयात केल्यानंतर आमचे भाव पडले का नाही पडले? म्हणजे फक्त चोरी असती तर काय झालं असतं? आता ह्या कुटुंबानं जी आत्महत्या केली हा दरोडेखोर आहे. हे दरोडेखोरीपणा आहे. कारण निव्वळ आम्ही पाहतो आत्महत्या नाही, त्याच्या सोयाबीनला भावही कमी दिले, म्हणजे चोरी केली आणि बोंबलू नये म्हणून घराधड त्याच्या छातीत 2 गोळ्या मारल्या आणि दोनही नवरा बायकोंची हत्या केली सरकारनं आणि 7 महिन्याचं बाळ पण मारलंय. कारण आम्ही पाहतोय, जर आम्हाला सोयाबीनला भाव भेटले असते तर आज ही आत्महत्येची वेळ आली नसती. एकीकडं हे तर शेतकऱ्यांचं चालू आहे. काल पाण्यासाठी सुद्धा एका मुलीचा मृत्यू झाला तिकडे यवतमाळ. म्हणजे ते तर असं दुर्दैव आहे का 8 महिन्यापासून ती हापशी तिथं होती आणि हापशी असताना ती दुरुस्त झाली नाही. कसं प्रशासन आहे बघा. ती दुरुस्त करायला 8 महिने लागले आणि पाणी नाही म्हणून ती नदीवर जातं आणि नदीत डुबून मरतंय. दुसऱ्या एके सिमेंट टँक आहे. आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निर्माण होत नाही. म्हणजे अशी ग्रामीण भागातली आणि गरीब माणसाची एकंदरीत अवस्था जी पाहिली सरकारनं, की याला चारही एकूण आम्ही पाहतोय खड्डा करून ठेवलेला आहे. कुठे पडाला